शेतकरी मित्रांनो, 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मी, सेम बागेचा टाकला होता ज्याच्यामध्ये की तणनाशक मारण्याचं काम चालू होतं. तर त्या व्हिडिओमध्ये मी तणनाशक मारतोय म्हणून सांगितलं होतं, परंतु कोणतं तणनाशक वापरतो त्याचं नाव मी सांगितलेलं नव्हतं. तर का सांगितलं नव्हतं की जर आपण फक्त त्यावेळेला तणनाशक वापरत होतो त्याचा रिझल्ट आपल्याला आलेला नव्हता, आणि रिझल्ट न येता जर मी सांगितलं असतं की बाबा हे तणनाशक वापरा, त्याचा जर रिझल्ट आला नाही तर शेतकरी मित्रांचे जे पैसे ते मतलब वाया जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं मी फक्त व्हिडिओ टाकला होता की तणनाशक मारतोय म्हणून. त्याचं नाव न सांगता मी म्हणलो होतो की ज्यावेळेस आपला रिझल्ट येईल त्यावेळेस मी कोणतं तणनाशक वापरलं आणि काय काळजी घेतली याच्याविषयी माहिती देईल. तर बघा, आता तणनाशक वापरून जवळजवळ आज 12 दिवस झालेले आहेत. बागेमध्ये जर बघितलं पूर्ण जे गवत आहे ते पूर्णपणे जळून गेलेले. तर तणनाशक का वापरले? अनेक जणांनी आपल्याला सजेशन दिलेली होती की तणनाशक वापरू नका, त्याचे अनेक दुष्परिणाम होतो. 100% दुष्परिणाम होऊ शकतात काही वेळेला, परंतु काही कंडिशन अशा असतात की ज्या वेळेस आपल्याला तणनाशक वापरणं गरजेचंच होतं, म्हणजे गरज पडतेच की तणनाशक वापरावंच लागेल. तर अशा कंडिशन असल्यामुळं आपण इथं तणनाशकचा वापर केला होता. तर तणनाशक आपण कोणतं वापरलं होतं, तर तिथं आपण राऊंडअपचा वापर केला होता. की जसं की राऊंडअपचा डोस 150 ml सांगितला जातो, परंतु आपण 150 ml न वापरता 100 ml राऊंडअप तिथं वापरलं होतं. परंतु 100 ml राऊंडअपने फक्त तिथं हराळी जी गवत आहे ते जळणार नाही. तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं होतं, 100 ml राऊंडअप प्लस दुसरं सुमीमॅक्स नावाचं एक औषध आहे बघा, ते आपण तिथं वापरलं होतं. कोणचं औषध आहे इथं मी तुम्हाला दाखवतो. जस्ट आता ह्या पट्ट्यामध्ये तणनाशक मारलेलं आहे, इकडं मारण्याचं काम चालू आहे. तर कोणतं औषध आहे बघा, हे सुमीमॅक्स नावाचं एक औषध आहे. 10 ml ची डब्बी आहे, आणि आपण काय केलं, 10 डब्बे पाणी घेतलेले आणि त्याच्यामध्ये 10 ml टाकून दिलेले. प्रत्येक ज्यावेळेस पंप भरतो आपण तर पंपामध्ये 1 डब्बा पाणी टाकून देतो आणि 100 ml राऊंडअपची कॅन आहे इथं आपण टाकून देतो. तर अशा पद्धतीने आपल्याला 10 ते 12 दिवसामध्ये अशा प्रकारे पूर्णपणे गवत जळून असा रिझल्ट आलेला आहे. तर अनेक जणांनी समजा विचारलं होतं मिरा 71 वगैरे वापरू शकतो का. तर मिरा 71 कसं आहे, थोडंसं हाय कंटेंट असल्यामुळे शक्यतो टाळा वापरायचं. आणि राऊंडअप देखील आपण 150 ml डोस असताना आपण फक्त 100 ml वापरलेलं की झाडाला काही परिणाम होऊ नये. या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील, अजून काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि अशाच माहितीसाठी फॉलो नक्की करून ठेवा. धन्यवाद.